माझं दत्ता दत्ता माझं दत्ता दत्ता माझं असा दत्ता 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 माझं दत्ता 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 माझं दत्ता 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 माझं दत्ता 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 काय झालं? मी आईचं नसं काय झालं? वाईट सापड पडला काय? तू काय नाही झाला. काय झालं तू? काय गे आज झिलावर प्रेम सौतू जाता तुझा एकाच घरावर काढलेलंस ना आणि आज मुके घेत काय झाला ना तरी आईन सोलं जीवा यांच्यावर काय झाला ना तरी आवश्यक पोरा जवळचीच असतात. आपल्या पोरा कोण घेऊन जायतच अहो काय म्हणालास आता काय सांगत होतस? अगे होयतो काय कुकुलो बाळ असा काय एका कोण उचलून घेऊन जाव आई काय लपवतोस? खरं सांग. माझ्या नावून किती किंचाळलंस? खरं सांग आई. दत्ता हिंदू वाईट सपान बघितलंस काय गो? मी थांबते त्याच्या वांगडा. जावा तुम्ही जावा झोपा जावा. माझं दत्ता दत्ता आई काय नाही वाईट. काय झालं गो? ते इलेले स्वप्नात काय गे काय ती म्हातारी आराडली माका धडकीच भरली ना. जो राखई डोळं लाग होतो तर तुमच्या नावानं आरडुकला. तुमचा काय हो असे काय बसलास? अहो काय हो काय झाला? अचानक हात मारल्या. हो सपनात आरडली म्हातारी. उगाच मनार घेऊ नको. तुमच्या नावानं हाक मारला तुमची मुके जरी घेतला ना तरी अभिराम भाऊजींवरच जीवा त्यांचं. उगाच सगळा मनात ठेवू नको. नाही हो ताईकडे बघताना ना कितीतरी भीती वाटत होता. वाटला आपल्यापासून काहीतरी दुरावला जाता. कळत नाही. हळवे असाच तू आणि तुमच्या याच स्वभावामुळे किती नुकसान करून घेतलास माहितीये ना. मनान सांगतोय नीट होवा. झोपा आता विचार करू नको. डोसा डोसा निमित्त वया फक्त डोसू. इजली हा ये बाय.
आहे काय झालं? काय नाही. गाडलेल्या भूतकाळात गुंतू नको असा बळीचा निरोप आहे. अण्णा, शेवंता शेवंता काय असस तू? अण्णा, शेवंता शेवंता म्हाका बाहेर काढायचो सोडो म्हाका हेचो तर भिवरी म्हाका त्रास देता ते काय त्याचो पोर व्हायो. अण्णा तुम्ही घाबरू नका. अण्णा नाही का तुम्ही? तुमचं कुणी काही वाकडा करू शकत नाही. त्या वच्चेनं बंधन घालून ठेवलेला म्हणा, नाहीतर या भूतावळीत मी कधीच संपवलं असते. अण्णा, भिवरी तुम्हाला त्रास देते ना? वय काय हवंय तिला? ते का त्याचो झील दत्ता आणि तो कुठे? हैसर वाड्यात. नाही, फक्त वाड्यात नाही तर या वाड्यातल्या माणसांसोबत. आणि ही वाड्यातली माणसं त्याला लांब जाऊ नाही देणार. सांगा त्या भिवरीला, तिला सांगा तिचा पोर जर तिला पाहिजे असेल तर या वाड्यातल्या माणसांना त्रास द्यायचा. आणि एकदा का या वाड्यातल्या माणसांना त्रास व्हायला लागला की ती वच्छी त्यांच्यामध्ये गुंतून पडेल. आणि मग आपण सयाजी आणि कावेरीला आपल्या ताब्यात घेऊ. एकतर मला कावेरीला आपल्या ताब्यात घ्यायचंय किंवा तिला संपवायचं. काय झालं? असं का बघतोय? कावेरी, असंच कामामध्ये मन गुंत. काम करत राहिलीस ना तू, तर डोक्यात जे काय विचार येतात ना ते पण नाही येणार. मन असं भरकटणार नाही आणि तुला पण फरक जाणवेल. हा भी खूप झाला हे. मला पण आता काम करायला पाहिजे. तुझ्यावर किती प्रेशर येतोय. माझ्यावर प्रेशर आधी पण नव्हतं आणि आता पण नाही. मला फक्त आहे ती तुझी काळजी. आणि आता तर काम सोपं झालंय माझं. तू आहेस ना माझ्यासोबत. मी काय म्हणतो, तू जर मला कामामध्ये मदत करत असशील तर घरची तुझी कामं मी आवरतो. अभि, तू आता कामामध्ये मदत करतेस म्हटलं मी पण काहीतरी करायला हवं ना. नाही अभि, काम वाढवतील. हे सोपं आहे, ते फक्त दिसण्यात सोपं आहे. अभि, काय जाणवलं का? हा, थंड स्पर्श जाणवला. मला पण झाला. नाही, हवा असेल कदाचित. अभि, कावेरी, काय झालं? अभि आता इथे अण्णांचा भास झाला का? मग शेवंत वेगळा भास झाला. अभि, परत तसा स्पर्श झाला, थंड. मला पण जाणवलं.
काय हो काय चालला तुमचा? नाही काय नाही. माका काय कळत नाही काय? रात्री तसा आत्ता तसा. अहो आवची तसा पण काय एवढा मनावर घेतलास की? असं नाही गो, पण काय कळत नाही या. थंतन वाटतं अचानक. भय काय? माका पण तसाच वाटता. अंगार काटो येता. ओ, थंडी म्हणायची तर थंडी पण नाही असा. म्हणजे हे सगळं काय हा? काय कळत नाही. सगळं विचित्र वाटता. आता तर कोणतरी आजूबाजू असल्यासारखं वाटतं. तर काय चाललंय घरात? काय झालं? अभि कोणतरी गेला असं वाटलं मला. कावेरी, मला जाणवलं कोणतरी इथून गेला. तुला? मला पण जाणवलं. जरा विचित्र वाटलं. अंगावर शहारा आला. हा, हवा अंगाला स्पर्श करून गेला असं वाटलं. थंड वाटतं. छाया, काय रे अविरा माहिता? काय करून घेतलं स्वतःचा? कावेरीचा समजूक शकतोय. पाहिले वांगडा तू कुळो झालो. कसली हवा आणि कसला काय? कोण काय बोलला हवेचा? अगो काय नाही. होय तू तुझो दीर डाव्या वांगडा तोय खुळो झालो. ते का हवा काय लागता मधी? ते का कोणतरी इल्यासारख्या काय वाटता? काय होता आणि काय होता? अभिराम भाऊजी, तुमका पण असाच वाटला काय हो? हो वहिनी. अगो काय नाही. ते सगळे ना कावेरीच्या संगतीचे परिणाम असत. काय ताई, आम्ही पडवीत होतो ना, आमका पण असाच वाटला. अंगार शहार येईले. वहिनी आम्हाला पण कधीच असं नाही झालंय. काय झाला? अशी सगळी जण जमली असत. तिलस तुझीच कमी होती. तू काय थंडी वाजता? तू काय भाजत? काय? आहे कोणतरी असं बाजूक असल्यासारखं जाणवता. कोणतरी जवळ येऊ बघता. कोणीतरी मानगुट पकडता असा वाटता. म्हणजे झाडावरचं पान हलतही नसताना अंगाला अशी हवा लागून जाते. तुका काय झाला? तू गप किती तुझी दातखीळ बसली. मका भीती वाटता. ते काय? अरे काय चालला हाय सर? छाया जरा थांब. आई काय झालं? कोण इलिया? कायव करूची गरज नाही कोणी. इंदू, सांच्याक एका लाल फडक्यात हिरवी साडी, हिरवी चोळी, हिरवो चुडो, हळद, कुंकू, तांदूळ आणि एक नारळ बांधून ठेव. देना देऊचा लागतला. अण्णा नाही कुठे? काय बोलत त्याला? पोराच्या नावा पुढे बापाचं नाव लावायचंय. पोरात हात लावायचो नाही. ह्यो पोर माझो हा. माझो दत्ता.
नाही की बाय, मी नाही रडतलय, कारण माझो माझ्या मायेवर विश्वास असा एका आवशीच्या मायेपुढे कायम मोठा नाही, तीन जिंकतली. सांग भिवरीक, तू गेल्यावर तुझ्या पोराक अंतर दिलंय नाही गो, त्याच्या पुढे पण नाही देऊचोय. तो माझ्याकडेच राहतलो, कारण तो माझं जेलस माझ. हिंदू, मी असंय ना, तू काय काळजी करू नको. बायगो, तुझा देना हा या घरात, पण ह्याच घरान तुझ्या झिलाक जवळ केल्यान, नाहीतर वाऱ्यावर पडलो असतो तुझं पोर. दत्ता कसोही वागलो इंदू वांगडा तरी आजही त्याका तोच जवळचो हा, तो त्याच्या सोबतच राहणार. म्हणान तुझा जा काय देना हा ता घी आणि जागो बाय परत. माका माहिता ही अन्नाची कर्मा परत फिरून येणार असत. त्याका घेऊन गेलास ना, मग हे परत एकट्याक कसा सोडशाल हा? कोण असतस तू? काय वय तो का? माझा देणा देशील ना रे अण्णा? तू तसा म्हटला तर नायकांची सूनच मी. ओळखलंस? शोभा, तू इलस म्हटलं किती इलस? माझा देणा मागू केलंय मी. अण्णा, माझा देणा दी.
पोचे पोचे माका बाहेर काढ हैसून पोचे!